तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचा सँकी ब्लॉगर चॅनलमध्ये। आज चाललेलं लग्नाला वल्लभ दादाचं लग्न होतं। इकडे आता स्वामी समर्थांच्या मठाचा आशीर्वाद घेतला आणि इथेच आदर्श युवा खेळाडू हा पुरस्कार ऋतिक पार्टीला भेटणार आहे। सर्वात जास्त आनंद झालाय तो म्हणजे आपल्या कालापूरमध्ये सुद्धा आता स्वामी समर्थांचा मठ आहे। लग्नाला जायचं होतं, जवळच जायचं होतं आणि गाडीत थोडा पेट्रोल टाकायचा होता, कारण पेट्रोल पंपात पेट्रोल संपतो कधी कधी। तर पेट्रोल वगैरे टाकला, निघालो टाकामाका थेट पोहोचलो मांडव मध्ये। बघते ते एकदम खतरनाक सजावट केलेले मांडव एकदम टॉपचा होता। तितक्यात भेटला तिमीर भाई आणि चा डॉन मंदार दादा आणि कुंबुलीचा डॉन ऋषी दादा, दोघं जण भेटला आणि त्यांच्यात डॉन मी पण होतो। या इकडे नंतर भेटला वेदू भाई, आयुष भाई, तो ते दोघं पण होते, त्यांच्यात पण होतो। परत या इकडे भेटला परत हे दोघं जण। बाजूच्या दादाला घ्यायचा होता ब्लॉग मध्ये, त्याला घेतला। तितक्यात ही पोरा आली बिना बँजोचा। आम्ही नाचतो, आम्हाला ब्लॉग मध्ये घे बा। पोरांचं किती प्रेम आहे आपल्या ब्लॉगिंग वरती। बिना बँजोचा नाचा लागली खास ब्लॉगिंग साठी। तितक्यात वल्ला तर मला आवाज देते, बोलतो मी बँजोचा नाचतो, मला घे ब्लॉग मध्ये। का बघतच नव्हता। नंतर इकडे आला जवळ, इकडे बघते तर सगळीच लागली नाचायला। काय करणार, मी एकटाच व्हिडिओ काढत होतो, कारण ब्लॉगिंग मध्ये व्हिडिओ टाकायला पाहिजेत ना। तितक्यात बघते नितीन काकावर लागलं नाचायला। या इकडे टॉपची एंट्री झाली, वहिनींची आपल्या भूमिका वहिनींची टॉपची एंट्री केली एकदम। इकडे पब्लिक बघा किती आहे, टॉपची पब्लिक होती, जाम पब्लिक होती। तेवढ्या पब्लिक मधून हा दादा मला आवाज होता, बोलतो मी तुझा फोटो काढतो। बोलतो तू माझा फोटो काढ, मी तुला ब्लॉग मध्ये घेतो। तो पण खुश, मी पण खुश। इकडे लग्न चालू होता, शुभमंगल सावधान जय घंटा चाकला काय झाला। या इकडे लागल्या पाटाक्या वाजला, टॉपच्या पाटाक्या वाजवत होते। इकडे दोन लग्न होते, दोन लग्नांच्या दोन रुकवात होत्या। इकडे दादा आणि भूमिका वहिनी, मी त्यांची व्हिडिओ काढत होतो, पण त्यांना वाटलं मी फोटो काढते म्हणून व्हिडिओ काढायची होती ब्लॉग मध्ये घेण्याची। या इकडे यांचा मोठा विषय चालू असतो कधी, तुम्हाला माहिती आहे टॉपचा विषय असतो। किशोर आणि बारका मग किशोर बोलला मला कुठून दिसे मला ब्लॉग मध्ये घ्यायचा म्हणून झूम करून किशोर ब्लॉग मध्ये घेतला। तितक्यात बघते ते या दोघांचा काहीतरी मोठा विषय चाललेला, तेवढ्यात जय दादा आला, त्याला पण घेतला ब्लॉग मध्ये। या इकडे तिमीर भाई, तिकडे राहुल भाई, ते दोघं जण होतं। या इकडे त्याजीव होता, रमादा होता आणि अमित काका होतं। त्यांचा काहीतरी मोठा विषय झालेला, माझ्याकडे बघून हसत होतं। इकडे नंतर आलो जेवायला, जेवण पण टॉपचं होता आणि माझ्यासोबत टॉपची माणसं होती। वेदू पण होता जेवायला, इकडे कुणाल भाई तो पण होता इकडे जेवायला। आयुष तो जेवायला बसत होता आणि या इकडे दादा होता, तो घास खाईत होता। त्याला नंतर का पहिले माझ्याकडे बघ, इकडे तुषार काका आणि स्वप्नील काका होते, त्यांची निश्चय होती ब्लॉग मध्ये यायची, त्यांना ब्लॉग मध्ये घेतला। तितक्यात बघते ते हे सगळं करवलं, जेवायला बसलं। माझं जेवण झालं, बोललो ह्यानं घेऊ दे ब्लॉग मध्ये कसं जेवतात दाखवतो तुम्हाला। हा दोन बोटा दाखवते हे बघा, आपण दोन बोटा दाखवते चकडेवाला आणि मामा। या इकडे बघते ते फोटोग्राफर नुसतं उठून बसून फोटो काढतो नवरा नवरीचा। आता आपल्या कालापूरमध्ये सुद्धा स्वामी समर्थांचा मठ झाला। आता यातच आता पाया पाडायचं येतं। इकडे आलतो चहा प्यायला, इथं माई पण होती चहा प्यायला, इकडे आर्य होती, इकडे आरती ताई पण होती चहा प्यायला। आणि या इकडे बारक्या दादा होता आणि मी स्वतः मी पण होतो इथं। आणि भाऊजीवन होतं, पण ते गाडीतच बसलेलं। चहाचं 5 कप मागवलेलं, त्यात एक पिवळा कलरचा कप होता, त्या माईचा होता। काय आवडतो का माहित, कशी रुकाला होता। या इकडे सुमित दादा पण आला थोड्या उशिराने, भाऊजी पण आलं गाडीत नाही, त्यांना पण घेतला ब्लॉग मध्ये। इकडे किरण दादा होता, त्याला पण घेतला ब्लॉग मध्ये ना आलो थेट घरी। तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा। बाय गाईज।